नमस्कार. MPSC राज्यसेवा 2019चा निकाल कालच लागलेला आहे आणि यशवंतांच्या घरामध्ये यशाचे उत्सव चालू आहेत. अशाच एका यशवंतांच्या घरात आपण आता आहोत सध्या. माझ्यासोबत आहेत विजय अशोक सूर्यवंशी, जे की उपजिल्हाधिकारी पदी त्यांची निवड झालेली आहे. रँक 33 मला वाटतं 33 आहे. विजय सरांच्या बाबतीत एक गोष्ट अशी पण आहे की अनुसूचित जातीमध्ये ते महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेले. तर पेठ वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथे आपण सध्या त्यांच्या घरी आहोत आणि हे त्यांचं घर आहे. तुम्हाला सहजच दिसेल कारण आजूबाजूला सगळ्या बुकेंचे खच पडलेले आहेत. तर आपण अगदी शॉर्ट मध्ये विजय सरांशी आता थोडक्यात गप्पा मारणार आहोत की त्यांचा हा MPSCचा प्रवास, MPSC ऍस्पायरंट विजय ते उपजिल्हाधिकारी विजय इथपर्यंतचा कसा झाला. सगळ्यात प्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. तर मला सुरुवातीला हे जाणून घ्यायचंय की काल संध्याकाळी निकाल लागला, त्याच्या आधी तुम्ही एक विद्यार्थी होतात किंवा एक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा, अनेकदा आपण असं म्हणतो की दमलेला भागलेला पण तरी जोश ठेवून असलेला असा विद्यार्थी, आणि नंतरचं सिलेक्शन. पहिली भावना, आताची इमोशन काय सिलेक्शन? इमोशन्स अशा आहेत की ज्या म्हणजे शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे आहेत. माझ्या बाबतीमध्ये एक गोष्ट काय होती की माझं 2018ला यापूर्वी UPSCतून CAPF मध्ये निवड झालेली होती. त्यामुळे हा आनंद मी याच्या आधी सुद्धा एकदा अनुभवलेला होता. आणि या वर्षीचं वैशिष्ट्य हे आहे की इथे कुठेतरी ती मनामध्ये अजून सुद्धा अनसर्टेनिटी होती की बाबा अजून ही ड्रीम पोस्ट कुठेतरी पाहिजे. सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून आपण आपल्याला एक पोस्टचं एक ध्येय असतं आपल्याला. तर त्या अनसर्टिनिटीला कुठेतरी पूर्ण विराम आज मिळालेला आहे असं वाटतं. त्यामुळे तो आनंद अतिशय म्हणजे सॅटिस्फाईंग होता आणि मनाला खूपच एक प्रकारची शांतता सुद्धा मिळालेली होती. आणि आई वडिलांनी जी स्वप्न वगैरे पाहिलेली होती, मी जी स्वप्न पाहिलेली होती त्याची कृती जेव्हा झालेली बघितली तेव्हा खरंच म्हणजे खूप छान वाटलं, अतिशय छान वाटलं. रात्री झोप लागली का? नाही, माझी काल रात्री फक्त मी एक तास ते 1.5 तास फक्त झोप झालेली आहे. कंटिन्यू सेलिब्रेशन चालूच होतं, लोकांचे फोन कॉल्स वगैरे येत होते फ्रेंड सर्कल्स मधून वगैरे, चालूच होतं आणि अजूनही ते चालूच आहे. एन्जॉय चालूच आहे, सेलिब्रेशन चालूच आहे. म्हणजे असिस्टंट कमांडंट पदी पण आधी निवड झाली होती आता असं आपल्याला त्यांच्याकडनं कळतं. त्यामुळे अभ्यासाच्या संदर्भातल्या पण काही महत्वाच्या टिप्स कदाचित आम्हाला मिळतील अशी आशा आहे. पण उपजिल्हाधिकारी विजय, याच्या आधीचा विजय काय आहे? म्हणजे याच्या आधीचा विजयचं शिक्षण किंवा प्रवास एकंदर कसं? अच्छा, माझं शालेय शिक्षण जर सांगायचं झालं तर ते पेठ वडगाव मधूनच, वडगाव विद्यालय वडगाव इथून माझं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. 10वी मध्ये मला 90% मार्क्स होते. मराठी माध्यम की? मराठी माध्यमातून माझं शालेय शिक्षण झालेलं आहे. आणि त्यानंतर मग मी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर इथे 11वी 12वीसाठी ऍडमिशन घेतलं. त्यानंतर मग मला CETला सुद्धा चांगले मार्क्स आले, 12वीला सुद्धा चांगले मार्क्स आले. त्यामुळे MIT मध्ये पुण्यामध्ये मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन मिळालं. MIT इज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट फॉर द इंजिनिअरिंग इन महाराष्ट्र and I completed my engineering in the first class with distinction. After that I did not went for the placement. अशी इच्छा होती की जर काम करायचंच आहे आयुष्यामध्ये तर त्यामध्ये कुठेतरी समाजासाठी काहीतरी काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्या हातून माझ्याकडे जर कॅलिबर आहे, अकॅडमिक्स मध्ये नेहमी पहिल्यापासून चांगला असल्यामुळे टॉपमध्ये राहिल्यापासून एक सर्वांची अपेक्षा होती की बाबा तू काहीतरी मोठ्या पदावरती असेल. तर मला असं वाटत होतं की तर माझं कॅलिबर जे आहे तर ते लोकांसाठी जर मला वापरता येत असेल तर त्या पद्धतीच्या करिअरकडे माझा कल थोडासा असला पाहिजे. आणि त्यामुळेच मग संधी अधिकारी होण्याचं स्वप्न माझं होतं आणि आज ते पूर्ण झालेलं आहे. पण फक्त म्हणजे आता प्रशासकीय सेवांच्याकडे वळताना, कारण पहिल्यापासून असं दिसतंय की स्कॉलर विद्यार्थीच विजय राहिलेला आहे. म्हणजे 10वी असेल, 12वी असेल किंवा मग इंजिनिअरिंग मध्ये वगैरे. तर आपण स्कॉलर आहोत, मग प्रशासकीय परीक्षा ह्या अवघड आहेत आणि तिकडं हुशारी असण्याची गरज आहे आणि मग आपण हुशार आहोत म्हणून आपण तिकडे जाऊया, हे एकमात्र कारण होतं की प्रशासकीय सेवा निवडण्यामागे काही विशिष्ट असं काही कारण होतं, काही अशी घटना होती की काही व्यक्ती होत्या की असं काय प्रेरणा होती की, कारण मेकॅनिकल इंजिनियर आणि अशा स्कोअर नंतर तर एक खासगी नोकरीतलं आयुष्य पण खूप चांगलं असू शकलं असतं. पण मग पर्टिक्युलर प्रशासकीय सेवाच का? असं काय पर्टिक्युलर रिझन काही आहे? Yes, of course there is one reason for that. I still remember की माझ्या वडिलांकडून वगैरे ते शाळेमध्ये असल्यापासून न्यूजपेपर वगैरे वाचण्याची एक आवड जास्त होती.
आणि मला अजून आठवते की तेव्हा सुद्धा मला जिल्हाधिकाऱ्यांचं काम काय असतं, जिल्हा पोलीस प्रमुखांचं काय काम असतं, प्रांत म्हणजे काय, तहसीलदार काय, या गोष्टींची माहिती होती. इंजिनिअरिंग मध्ये असताना मी माझ्या काही मित्रांचं बघितलेलं आहे की त्यांना त्यावेळी सुद्धा त्या गोष्टींमधला डिफरन्स अजून कळायचं नाही. म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन बद्दलची जाणीव थोडी आधी असल्यामुळे एक कल तिकडे आलेला होता. आणि योगायोगाने मग काही जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा पोलीस प्रमुखांना कोल्हापूरच्या काही कार्यक्रमांतर्गत भेटण्याची सुद्धा संधी मिळालेली होती. मग मला असं वाटतं की तोच एक इन्स्पायरिंग मोमेंट माझ्यासाठी होता की या क्षेत्रामध्ये वळण्यासाठी. ग्रेट. म्हणजे अनेकदा प्रिपरेशन करणारी आता मुलं पण हा प्रश्न बऱ्याचदा विचारतात की बाबा न्यूजपेपर्स किंवा वृत्तपत्रांचं वाचन केव्हापासून करायला पाहिजे. पण इथं म्हणजे एक उत्तर आपल्याला मिळतं की ते खूप आधीपासूनच आहे. म्हणजे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम पण तो निकालामध्ये दिसतो की एकतर पहिल्यांदा वृत्तपत्र ऍज अ प्रेरणा म्हणून पण त्यातून प्रशासनाविषयी किंवा प्रशासकीय सेवांविषयीची माहिती झाली. आणि नंतर तर अभ्यासाच्या काळात आपण वृत्तपत्र अगदीच म्हणजे भिंग घेऊन वाचल्यासारखं वाचत असतो. त्यामुळे ती एक गोष्ट आहे. पण हा जो एक चांगली डिग्री असताना प्रशासकीय सेवांच्याकडे येताना जितकं आपण म्हणतो की प्रशासकीय सेवांमधलं यश आणि त्यातून मिळणारी प्रसिद्धी किंवा मग मिळणाऱ्या कामाची जी संधी आहे, जसं आता विजय सरांनी उल्लेख केला, या जरी ग्रेट असल्या तरी पण अभ्यासाकडे वळताना एक भीती असतेच. म्हणजे अनसर्टन्टी जी म्हणतात किंवा जी एक शक्यता आणि अशक्यताची जी एक ही राहते, सिच्युएशन राहते, ती प्रशासकीय सेवांच्या अभ्यासाच्या काळात सगळ्यात जास्त राहते. म्हणजे तुम्हाला माहिती नसतं की तुमचं सिलेक्शन होईल नाही होईल वगैरे. तर हा फॅक्टर अभ्यासाला सुरुवात करताना लक्षात घेतला होता का? आणि किंवा मग या फॅक्टर मधनं जर काही ताण आला असेल अभ्यासाच्या काळामध्ये किंवा काही मन विचलित झालं असेल तर ते कसं हँडल केलं आणि त्याच्यावरती काय सोल्युशन काढलं? स्पर्धा परीक्षांमध्ये असणाऱ्या कॉम्पिटिशन जर लक्षात घेतलं, ऍज नेम सजेक्ट्स इट इज द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ऑब्वियसली राईट नाउ द डे बाय डे द कॉम्पिटिशन इज इन्क्रीजिंग. सो नो डाऊट कुठेतरी भीती मनामध्ये असतेच, प्रत्येक ऍस्पिरंटच्या असते. अँड इट्स अ व्हेरी नॅचरल प्रोसेस असावी सुद्धा मला असं वाटतं. त्यामध्ये असं वेगळं काही नाहीये. फक्त एवढं मला नेहमी वाटायचं की जे लोक सिलेक्ट वगैरे पण होते ते आपल्यापेक्षा काही खूप असे वेगळे वगैरे नाहीये. आणि आपलं अकॅडमिक्स चांगलं आतापर्यंत असल्यामुळे कॉन्फिडन्स सुद्धा होता की आपण हे करू शकतो. आपले प्रयत्न जर योग्य दिशेने असतील तर आपल्याला सक्सेस हे नक्कीच मिळेल. आणि दुसरं असं होतं की माझ्या मते यश हे असं माझं सॅटिस्फॅक्शन मध्ये मोजण्याची माझ्यासाठी गोष्ट होती. म्हणजे मला असं कधी वाटत नव्हतं की बाबा आपण IAS झालो तरच मी यशस्वी हो वगैरे. माझं असं म्हणणं होतं की एक शिपाई सुद्धा जो असतो तो सुद्धा पब्लिक सर्व्हिस करतोच आणि एखादा IAS सुद्धा असतो तो पण पब्लिक सर्व्हिसेस करतो. सर्व लोक आपापल्या परीने करत असतात. डिफरन्स लाईज इन द तुमच्याकडे ते मनामधली ऑनेस्टी किती आहे ते काम करताना आणि मनामध्ये तो प्रामाणिकपणा किती आहे त्या पब्लिक सर्व्हिस मध्ये करताना. मग असं वाटत होतं की कुठे सिलेक्शन जरी नाही झालं तरी आपण नक्कीच अशा एका करिअरमध्ये पोहोचू की त्या आपल्याला लोकसेवा करण्याची संधी ही नक्कीच मिळणार. मग सुरुवातीचा माझ्यासमोर जे एम होतं ते प्रशासकीय सेवेचं. मग ते आपण आजमावून पाहण्याचं हे ध्येय बघितलेलं होतं, ते ठरवलं आणि योगायोगाने सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे ते यशस्वी पण झालं. ग्रॅज्युएशन केव्हाचं, कोणत्या वर्षी झालं? 2014 साली माझं BE मेकॅनिकल कम्प्लीट झालं. BE मेकॅनिकल कुठून केलं? MIT पुणे, महाराष्ट्र. ठीक आहे. इथे एक मुद्दा मला पुन्हा अधोरेखित करायचा आहे की विजयनी सांगितलं की अकॅडमिक्स मध्ये असणारा जो विजेचा स्कोर आहे किंवा तिथलं जे यश आहे ते पण ऍज अ मोटिवेशन फॅक्टर म्हणून विजयला त्या गोष्टींची मदत झाली. म्हणजे अनेकदा असं काय होतं, बिईंग अ काउन्सिलर किंवा एक कोचिंग मध्ये काम करताना असं अनेकदा विद्यार्थी जे विशेषतः 12वीच्या पातळीवरचे आहेत किंवा 10वीच्या पातळीवरती आहेत तर त्यांना असं होतं अनेकदा की आपल्याला पुढे जाऊन प्रशासकीय सेवांचाच अभ्यास करायचा आहे. तर मग आता 10वी वरायला अभ्यास करण्याची काय गरज आहे किंवा एक चांगली डिग्री असण्याची काय गरज आहे? आपल्याला पुढे जाऊन जर IASच व्हायचंय किंवा मग उपजिल्हाधिकारी व्हायचंय, MPSC द्यायचंय तर ठीक आहे आपण कुठलंही ग्रॅज्युएशन करू, कितीही स्कोर, कारण UPSC MPSC तुम्हाला मार्कांची अट काही घालत नाही. 35% मार्क्स असतील तरी तुम्ही देऊ शकता. पण आम्ही अनेकदा असं सांगतो की असा विचार
खरं तर करायला नाही पाहिजे. करायला आणि नाही तुमचं पाहिजे. हो. अकॅडमिक स्ट्रॉंग पाहिजे, तुमचे स्कोर उत्तम असतील तर चांगली गोष्ट आहे, हो. तुमचा एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये काही अचिव्हमेंट असतील तर चांगली गोष्ट आहे. त्याचा फायदा तुम्हाला प्रशासकीय अधिकारी म्हणून पण होणार आहे, प्रिपरेशन मध्ये पण होणार आहे आणि मुलाखतीमध्ये पण कदाचित होणार आहे. मुलाखतीमध्ये सुद्धा आणि एक तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी सुद्धा Exactly. तो फॅक्टर फार महत्वाचा असतो. Exactly. आता स्टील आय रिमेंबर इन द इंटरव्ह्यू ऑल्सो दे आस्क मी राईट की विजय यू हॅव अ व्हेरी गुड मार्क्स इन द 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड देन व्हाय यू आर चुझिंग दिस फील्ड, की तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप चांगल्या ठिकाणी गेला असतं वगैरे. मग तिथे तोच फॅक्टर होता की मला असं वाटत होतं की इथून माझं कॅलिबर कुठेतरी चेक होत होतं की नाही, म्हणजे माझ्याकडे करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच ते प्रॉपर जर कष्ट तसे घेतली तर मग तिथे आपल्याला यश मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही जसं सर मगाशी म्हणलं की आता मुलं बऱ्याच वेळ ह्या गोष्टी इग्नोर करतात की पर्सेंटेज खरंच मॅटर करतं का, बट खरंच करतं. मला काय म्हणायचं की दिस सक्सेस इज द प्रोसेस, सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, राईट. की प्रोसेस एन्जॉय करायची असते, त्या प्रोसेसचा प्रत्येक भाग असतो, तेव्हा ते सक्सेस एन्जॉय करत राहिलं तरच फायनल स्टेजला ते सक्सेस पूर्णत्वाला जातात. करेक्ट. हाही मुद्दा जे अभ्यास करायला अजून 2-4 वर्ष ज्यांची बाकी आहे, ज्यांनी नुकती 10वी 12वी दिली किंवा ग्रॅज्युएशनच्या पहिल्या दुसऱ्या वर्षाला आहेत, त्यांना सुद्धा हे मुद्दे खरं तर खूप मदत करतील. बरं, आता आपण पर्टिक्युलर एमपीएससीच्या तयारीविषयी बोलूया. पूर्व, मुख्य, मुलाखत अशा 3 टप्प्यांमध्ये जाणार आहे आणि अनेकदा आपण त्यामुळे म्हणतो की त्या अर्थाने थकवणारी परीक्षा, म्हणजे कुठल्याही इतर एक्झामिनेशन मध्ये एकच सिलेबस एकच परीक्षा, पण इथं वेगवेगळे सिलेबस, वेगवेगळ्या परीक्षा आणि त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. तर या पूर्व, मुख्य, मुलाखत संदर्भात काय सांगतायत, म्हणजे पूर्वचा अभ्यास चा प्लॅन कसा केला, काय मटेरियल वापरलं अगदी थोडक्यात, किंवा मुख्यचा अभ्यासाचं पूर्वपेक्षा काय वेगळं होतं, काय मटेरियल वापरलं आणि मग मुलाखतीची तयारी. If I am to distinguish between these 3 stages, एक मुद्दा आहे की या तिन्ही स्टेजेस आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य आणि इंटरव्ह्यू, या तिन्ही कुठेतरी एकसंधपणे एकमेकांशी बांधलेल्या तर नक्कीच आहेत, फक्त सिलेबस आणि पेपर्स वेगवेगळे असतात. मुख्य परीक्षेचा अभ्यास जो असतो हा ब्रॉड टर्म मध्ये आहे. प्रिलिम्सला तुम्हाला जे टॉपिक्स असतात ते जस्ट तुम्हाला तुमचं नॉलेज चेक करायचं आहे की बाबा गोष्टी क्लिअर आहेत का, आणि मेन्स मध्ये त्या प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला डिटेलिंग जायचं आहे. फॉर एक्झाम्पल पॉलिटी आहे, तर प्रिलिम्सला आपण जो भाग करतो तो मेन्सला अजून डिटेलिंग, त्याचे सब क्लॉसेस आहेत, आर्टिकल्स आहेत, याच्यामध्ये जाणार. प्रिलिम्सला सुद्धा त्या गोष्टी असतात, फक्त मेन्सला थोडं डीपर टर्म्स मध्ये. एन्व्हायरमेंटचा फॅक्टर आहे, तर मेन्सला तुम्हाला लिटरली एन्व्हायरमेंटच्या काही लॉस बद्दल माहिती विचारली जाते वगैरे, तितकं प्रिलिम्सला असं नाही विचारलं जात. मग स्ट्रॅटेजी जर बनवायची झालं तर मला असं वाटतं की जे स्टँडर्ड बुक्स आहेत अवेलेबल, त्या बुक्स प्रमाणे सुरुवातीला एक मेन्सचा अभ्यास आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपण अनालाइज करून सध्या रिसेंट 2-3 वर्षामागचा ट्रेंड काय आहे, काही टॉपर स्टॉक्स वगैरे ते नसतात, सिलेक्ट झालेल्या मुलांच्या मधून आपल्याला काही नवीन आयडियाज काही मिळतात का, की जेणेकरून आपला मार्ग कुठे भरकटायला नको. आणि त्या पद्धतीनं व्यवस्थित प्लॅन करून 3 मुद्दे मला हायलाइट करायचे जर सांगायचे वाटतात तर एक तो सर्वात महत्वाचा सोर्स असतो तो सिलेबस आहे, दुसरा आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि तिसरा असं मग मला वाटतं की ते प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, जसं आपण इम्प्लिमेंटेशन फार इम्पॉर्टंट आहे. माहिती तर आपल्याला सर्वांनाच आहे, मग मला असं वाटतं की स्वतः तो प्लॅन बनवणं, तो अनालाइज करणं, त्या प्रोसेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह किती होता ते जास्त महत्वाचं आहे. स्वतःची इन्व्हॉल्वमेंट अनेकदा रेडीमेड स्ट्रॅटेजीज आणि रेडीमेड तुम्हाला प्लॅन्स पण बरेचसे मिळतात, पण जो कॅन्डिडेट असतो स्वतः त्याचं इम्प्लिमेंटेशन हा फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. हा मुद्दा तुम्ही मांडला. मुलाखतीच्या संदर्भात काय सांगाल, म्हणजे इन्फॉर्मेशन ही मेन्स मध्ये खूप डिटेलमध्ये आहे, पुन्हा प्रिलिम्स मध्ये पण ती फॅक्च्युअल लेवलला आहे किंवा काही अर्थाने आता अनालिटिकल क्वेश्चन्स पण असतात, पण मग मुलाखतीचं स्वरूप नेमकं कसं असतं? इन्फॉर्मेटिव्ह आहे की तुम्हाला स्कोप दिला जातो की तिथं तुम्ही तुमच्या आयडियाज मांडू शकाल, म्हणजे नेमकी मुलाखत कशी असते? मला असं वाटतं की मुलाखतीचा एक तो टाइम फार कमी असतो आणि त्यामध्ये ऍज नेम सजेस्ट पर्सनॅलिटी टेस्ट असते, नॉलेज टेस्ट नाही. नॉलेज टेस्ट तुमची ऑलरेडी झालेली आहे, त्यांनी पूर्व परीक्षेला मुख्य परीक्षेला ते तपासलेलंच आहे. पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये ते हेच बघतात की मुलगा चालतो कसा, बोलतो कसा, हसतो कसा सुद्धा. इव्हन काहीतरी वेळामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तो सॉरी सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणतो हे सुद्धा मुलाखतीमध्ये मॅटर करतात.
आणि दुसरा एक मुद्दा मला हायलाईट करावाच वाटतो की या वर्षीच्या रिझल्टमध्ये मला सेकंड हायेस्ट मार्क्स इंटरव्ह्यूला मिळालेले आहेत. 63 मार्क्स आहेत मला. तर हे मार्क्स मिळण्यामागे जे रिझन आहे ते मला वाटतं माझा युपीएससीचा अभ्यास आहे की जो अनालिटिकल पद्धतीने झालेला होता. इंटरव्ह्यूची सुरुवात जी झाली मुलाखतीची ती माझ्या अनालिटिकल टॉपिक वरती झाली. मला असं वाटतं की कुठेतरी माझ्याकडून तो इंटरव्ह्यू लीड केला गेला, ओपिनियन बेस्ड टाईप. माझ्याकडून एक्सप्लेनेशन त्या प्रश्नांचे आशय येत गेले की त्या एक्सप्लेनेशनच्या बेसिसवरती त्यांचे पुढचे क्वेश्चन्स फॉर्म होत गेले आणि ते फार इम्पॉर्टंट होतं. इंटरव्ह्यू माझ्यामध्ये दोन प्रकारचे असतात. एक पॅसिव्ह रिसिपियंट आहे, कॅन्डिडेट आहे तो, आणि एक ऍक्टिव्ह रिसिपियंट आहे. पॅसिव्ह रिसिपियंटचा कॅन्डिडेट जस्ट तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याचे उत्तर देत असतो. इंटरव्ह्यू लीड करतं ते इंटरव्ह्यू पॅनल लीड करतं. बट मला असं वाटतं की स्कोर करण्याचा चान्स इथे असतो की जो कॅन्डिडेट ऍक्टिव्ह असतो, जो इंटरव्ह्यू स्वतः लीड करतो आणि पॅनलला हिंट्स देतो त्याच्या आन्सर्स मध्ये, जेणेकरून पुढचे क्वेश्चन्स फॉर्म होत असतील ज्याचे आन्सर्स बऱ्यापैकी त्याला ऑलरेडी माहिती असतात. म्हणजे इंटरव्ह्यू आपण आपल्या हातात घ्यायला पाहिजे, आपल्याला घेता येऊ शकतं. मग मुलाखतीसाठी अशी काही वेगळी या पद्धतीने तयारी केली होती की ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे असं वाटतं? ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा तर नक्कीच भाग आहे, पण कसं आहे की शेवटी त्या गोष्टी कुठेतरी चेक व्हायला लागतात. काही एरर मिनिमाइज करण्यासाठी मॉक इंटरव्ह्यूज वगैरे द्यायला लागतात. त्यामुळे मी एक 7-8 ठिकाणी पुण्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले होते. त्यातून काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या चुकायच्या त्या काही रेक्टिफाय करण्यामध्ये वगैरे त्यांना त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली, इम्प्रुव्हमेंट करण्यामध्ये आली. त्या गोष्टी नक्कीच केल्या, प्रॅक्टिस नक्कीच केलं त्याचं. हे मॉक इंटरव्ह्यूच्या बाबतीत जसं आता तुम्ही मेन्शन केलं तसं टेस्ट सिरीज पण खूप साऱ्या चालतात ज्या पूर्व आणि मुख्यच्या लेवलला असतात आणि खूप प्रश्न अधिकाधिक सोडवलं पाहिजे असं अनेकदा सांगितलं जातं. अनेकदा कॅन्डिडेट्स त्याच्यामध्ये काही अंशी कधी कमी पडतात किंवा कधी कधी टेस्ट सिरीज मध्ये होणारा जो स्कोर आहे, म्हणजे अनेकदा असं विद्यार्थी म्हणतात की नाही टेस्टमध्ये खूप कमी स्कोर आला तर मग तो एक मोरल डाऊन होतो वगैरे. तर मग मॉक इंटरव्ह्यूचं तर लक्षात आलं की त्याचा फायदा झालाच, पण मग टेस्ट सिरीज किती महत्वाचे आहेत म्हणजे पूर्व आणि मुख्यच्या अंगाने? त्यामध्ये एक फॅक्टर काय होतो, एमपीएससीचा बऱ्यापैकी पोर्शन मेन्सचा जो आहे तो रिजिड आहे, प्रिलिमचा जो आहे तो फारच डायनामिक आहे. म्हणजे तिथं तुम्हाला टेस्ट सिरीजचं प्रॅक्टिस कराल, तुम्हाला तिथे प्रश्न येतील, नॉट गॅरंटी नाही. मात्र मेन्सला तसं नाही. मेन्सचा पोर्शन हा 70 to 80% रिजिड असल्यामुळे प्रॅक्टिस क्वेश्चन्स जेवढे जास्त करणार आहात तेवढाच रिझल्ट तुमचा चांगला नक्कीच येणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस टेस्ट सिरीज केलंच पाहिजे. पण तुम्ही मगाशी आता बोलल्याप्रमाणे की बाबा कमी स्कोर आला तर डिमोटिवेट न होता, इम्प्रुव्हमेंट प्रत्येक टेस्टला करत राहणं हा फॅक्टर आहे. मुलांचं जर कुठे मिस्टेक होत असेल तर मला असं वाटतं की ते आहे की आफ्टर सॉल्व्हिंग द टेस्ट आपण फक्त स्कोर चेक करतो, सोडून देतो. बट त्याचं अनालिसिस कुठेतरी डीपर जाऊन जर झालं तर मला असं वाटतं की इम्प्रूव्ह होत राहतो, स्कोर हा इम्प्रूव्ह होत राहतो. आणि नंतर मग ग्रुप ए मिळण्यासाठी जो स्कोर असायला लागतो तिथेपर्यंत एक स्टेज येते की जिथे आपण पोहोचतो. कुठल्याही केसमध्ये प्रॅक्टिस थांबवायची, प्रॅक्टिस बिलकुल थांबवायची नाही, कोणत्या स्टेजला थांबवायची नाही. तुम्हाला ज्या सोर्सेस कडून मटेरियल मिळत चाललेलं आहे त्या प्रत्येक सोर्सेस कडून तुम्ही घ्या. फक्त इथे मला असं आहे की तुम्ही ते शोधायला पाहिजे, म्हणजे तुमचा तो बर्ड आय व्ह्यू पाहिजे की मला ह्यातलं काय घ्यायचंय काय नाहीये. म्हणजे इथं ओशियन सारखं मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये बसला तर ती एक दलदल आहे, ठीक आहे. मग इथे तुम्ही आहे डिसिजन मेकर असं. कारण दररोजच काहीतरी नवीन येत असतं आणि त्या भीतीखाली की आपण हे केलं नाही असं होऊ नये म्हणून त्या भीतीखाली आपण सगळंच वाचायला जातो, तेही होतं. त्यामुळे सिलेक्शन, मटेरियलचं सिलेक्शन पण महत्वाचं आहे थोडक्यात. ओके, अभ्यास करायला घेतला आणि आताचं सिलेक्शन, ह्या सगळ्या काळामध्ये कॉन्फिडन्स लेवल कशी मेंटेन केली? म्हणजे मी पुन्हा त्या तानाच्या विषयाकडे येईन. म्हणजे असं कुठेतरी माहिती होतं की नाही विजय तुझं होणार आहे, म्हणजे असं नेहमी ही कॉन्स्टंट भावना होती की कधी असंही वाटायचं की नाही झालं तर काय वगैरे, अशा ज्या काही अप्स अँड डाऊन्स होत्या त्या मॅनेज करण्यासाठी काय, कसं नेमकं मोटिवेशन ठेवलं किंवा फिजिकली काही ऍक्टिव्हिटी केल्या का, की फक्त सकाळी उठलाय आणि टेबल खुर्चीला बसलाय ते संध्याकाळी झोपलाय असं होतं? म्हणजे ते वेळापत्रक कसं होतं आणि त्या वेळापत्रकात अभ्यासासोबत मोटिवेशन कसं मेंटेन केलं? I'd like to say that ups and downs are part and parcel of this journey. There is no doubt about that, right? फक्त मुद्दा हा आहे की ते कमी कसे करायचं आहे, ठीक आहे. अप्स अँड डाऊन्स कमी कसे करायचं आहे आणि तो कॉन्फिडन्स मेंटेन करायला मला असं वाटतं की माझ्या याच्यामध्ये कसं होतं, थोडं युपीएससीचा बॅकग्राऊंड असल्यामुळे कॉन्फिडन्स थोडासा होता. कधी कधी मला हे वाटतं की कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा होता आणि तो मला काही काही वेळा कामाला सुद्धा आलेला आहे. आणि
मग असं मला वाटतं की त्या पेपर सॉल्विंग जसं आपण मगाशी डिस्कस केलं, हे युपीएससीच्या जर्नीमध्ये त्या गोष्टी माझ्या ऑलरेडी कव्हर झाल्यामुळे मला एमपीएससीला तितके एफर्ट्स ते द्यावे लागले नाही. म्हणजे मी स्वतःहून कोणतीही टेस्ट सिरीज वगैरे लावलेली नव्हती. मी जस्ट आयोगाचे जे मागच्या वर्षीचे पेपर्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती जास्त फोकस दिलेला होता, सिलेबसवरती जास्त फोकस दिलेला होता. कारण माझ्याकडे वेळ फार कमी होता, मला कमी वेळेमध्ये जास्त गोष्टी कव्हर करायच्या होत्या. बट जे फ्रेशर स्टुडंट्स आहेत, जे एक्सक्लुसिव्हली एमपीएससी करतात, त्या लोकांसाठी मात्र मी सजेस्ट करेन की तुम्ही या गोष्टी सुद्धा पाडताळून पाहिल्या पाहिजेत. म्हणजे जर कॉन्फिडन्स लेवल वगैरे कुठेतरी कमी येत असेल तर पेपर वगैरे ते जास्तीत जास्त सॉल्व्ह या गोष्टींवरती भर दिला पाहिजे. हा खूपच लक्षात घेण्याचा मुद्दा आहे की कॉन्फिडन्स कॉन्स्टंट राहिलाय असं होत नाही. म्हणजे अप्स अँड डाऊन हे ऍज विजय सेड की पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस ऑफ प्रिपरेशन आहे. फक्त आपल्याला ते अप्स अँड डाऊन कमी ठेवायचे, म्हणजे ते वाढू द्यायचे नाही. ते राहणार आहेत हे बाकी आहेच आहे तिथं. म्हणजे वेळापत्रक कसं असायचं दिवसभराचं, म्हणजे सकाळीचं उठणं आणि झोपणं याच्यामधलं कसं अभ्यासाच्या काळात? मला असं वाटतं मी थोडा म्हणजे नाईट बर्ड होतो. इंजिनिअरिंग मध्ये लेट नाईट स्टडी करायची सवय होती आणि मग त्यामध्ये सकाळची सुरुवात 9-10 वगैरे अभ्यासाला सुरुवात व्हायची. माझे काही स्लॉट्स मी असे बनवलेले होते अभ्यासाचे की 2 तासाचा स्लॉट आहे, 3 तासाचा स्लॉट आहे आणि त्यामध्ये एक ब्रॉड टर्म मध्ये वेळापत्रक माझं असायचं. वीकली आहे, वीकली नंतर मग आपण पर डे काहीतरी डोक्यामध्ये असायचं की आज हा सिलेबस वगैरे ते संपवायचा आहे. काही गोष्टी बोर व्हायला नको म्हणून मग एका दिवशी काही 2-2 टॉपिक्स वगैरे त्यांनी घ्यायचो, सब्जेक्ट्स काही चेंज करत राहायचो वगैरे. ते आतापर्यंत किती गोष्टी कव्हर होत चाललेल्या आहेत त्याप्रमाणे येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचे आवर्स स्टडीचे वाढवायचो वगैरे. या पद्धती म्हणजे मी असं नाही म्हणत की फुल फ्लेज माझा प्लॅन 100% सक्सेसफुली इम्प्लिमेंट होत होता, बट मी ट्राय करायचो की मॅक्सिमम तो इम्प्लिमेंट व्हावा. आणि प्लॅन इज व्हेरी मस्ट. म्हणजे प्लॅन करणं फार अतिशय महत्वाचं आहे. कारण काय होतं, आपला टाइम त्याच्यामध्ये सेव्ह होतो, आपले एफर्ट्स सेव्ह होतात आणि ते एफर्ट्सचं आउटपुट जास्त मिळतं जर तुमचा प्लॅन रेडी असेल तर. नक्कीच ओव्हरऑल मला असं वाटतं की आता अवर्स मध्ये आपला स्टडी असं मोजू नये असं म्हणतात. क्वालिटी ऑफ द स्टडी इज इम्पॉर्टंट, नॉट द क्वांटिटी. बट स्टील याचा अर्थ असं नाही होत की तुम्ही 4 तासाचा अभ्यास करा. म्हणजे जर तुम्ही फुल फ्लेज कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन कराल तर मला असं वाटतं की एक 10 ते 12 तास सुद्धा अभ्यासाला द्यायला काही असं हरकत नाहीये. एक्झाम जवळ आल्यानंतर तर तुम्ही अजून 1-2 तास त्याच्यामध्ये ऍड करू शकता. नक्कीच. अनेकदा तासांच्या बाबतीत सुद्धा खूप डिस्कशन होतं की आम्ही 5 तासच केला आणि मग आम्ही पास झालो असे म्हणणारे विद्यार्थी आहेत, 10 तास केलं म्हणणारे आहेत, 15 तास केले आहेत. पण फक्त तासांचं गणित नाहीये. म्हणजे याच्या मागे जे काही मुद्दे त्यांनी सांगितले विजय सरांनी की ते तुमचं नियोजन असणं, तुम्हाला कॉन्फिडन्स असणं, ज्या तुम्ही गोष्टी करणार आहात त्यांच्याविषयी, आणि मग ते नियोजन जे आखलेलं आहे त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट करणं. मग आवर्स मध्ये काउंट करायला प्रायोरिटी 1 असायला नाही पाहिजे, तुमचं नियोजन आणि ते इम्प्लिमेंटेशनला असायला पाहिजे. आणि मग परीक्षा जशी येईल तसं जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करायला असायला पाहिजे. पण पेठ वडगाव हे तसं एक आपण असं म्हणूया की ग्रामीण मध्येच मोडतं असं म्हटलं तर हरकत नाही. हा, म्हणजे सेमी अर्बन आहे, निमशहरी आहे, पण तरी ग्रामीणच भाग त्याला म्हणता येईल. पण पुण्यात शिक्षण झालंय, इथं शाळा झालेली आहे, तर स्पर्धा परीक्षांच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ग्रामीण आणि शहरीचा फरक कसा बघता? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की शहरी मुलांना ह्या गोष्टी सोप्या जाऊ शकतात, किंवा मग ग्रामीण मुलांच्याकडे असं काय आहे की जे ऍडव्हान्टेजेस कदाचित ठरते त्यांच्यासाठी? कारण ग्रामीण मधले पण निकाल असतातच, पण मग ग्रामीण शहरी हा फरक काही बघता का तुम्ही याच्यामध्ये? मला असं म्हणजे वाटत नाही की त्याच्यामध्ये असं काय फार फरक आहे. इव्हन मला असं वाटतं की रिझल्टमध्ये मॅक्सिमम रिझल्ट हे इव्हन ग्रामीण भागातले आहेत. कारण मला असं वाटतं की त्या प्रोसेस, त्या प्रशासनाचा जवळचा संबंध ग्रामीण मुलांचा जास्त आलेला असतो. इफर्ट्स घेण्याची ताकद सुद्धा जास्त असते, ती कुठेतरी डेव्हलप झालेली असते त्या तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, आणि तो फायदा नक्कीच होत असतो. फक्त एक आहे की रिसोर्सेस ऍक्सेसिबिलिटी जी असते ती थोडीशी शहरी भागातल्या लोकांना, शहरी भागातल्या ऍस्पिरंट्सना इझिली अवेलेबल होते, आणि ग्रामीण भागातल्या लोकांना थोडाफार ते बॅरियर्स आहेत. पण मला असं वाटतं की आता जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत, खूप सारे मटेरियल ऑनलाईन अवेलेबल वगैरे होत आहे, या गोष्टी थोड्या म्हणजे मिनिमाइज होत आहेत. मग त्यामुळे म्हणजे ओव्हरकम होत आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी तुम्हाला हेल्प करत चाललेली आहे. रिसोर्स ऍक्सेसिबिलिटी मात्र प्रॉपर झाली तर मला असं म्हणेल की द ब्रिज बिटवीन द रुरल अँड द अर्बन इट्स अ व्हेरी मिनिमम ब्रिज. आता टेक्नॉलॉजीच्या टाइम मध्ये तो खूप मिनिमम आहे. फक्त तो बाकी कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांनी ग्रामीण मधला ठेवायला पाहिजे की जे रिसोर्सेस आपल्याला मिळत आहेत ते मोबिलाइज करून किंवा त्याचा युटिलाइज करण्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं. युटिलायझेशन प्रॉपर करणं फार महत्त्वाचं आहे.
ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना संदेश जर काय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सिलेक्ट झालेल्या ऍस्पिरंट्स पर्यंत पोहोचा, जेणेकरून बाबा वेळ जो वाया जाणार आहे की ह्या जर्नीमधल्या माहिती नसल्यामुळे गोष्टीचा जो वेळ वाया जाणार आहे तो थोडासा कुठेतरी कमी करता येईल आणि रिसोर्सेस प्रॉपर योग्य दिशेने मोबिलाइज करता येईल तुम्हाला. बरं, शेवटचे अगदी 1-2 प्रश्न. तर म्हणजे अभ्यासात जो एक वेळापत्रक आणि या सगळ्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आपला ताण असतो, त्याच्या आधीचं शैक्षणिक जो प्रवास असतो म्हणजे 10+2+3 हा जो एक एज्युकेशनचा पॅटर्न आणि मग पुन्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्याला आपण हॉबी म्हणतो खरं तर, पण ती एका अर्थाने की आपली अशी स्वतःची करमणूक करणारी अशी गोष्ट असते. अशा काही हॉबीज तुम्ही जपल्या होत्या किंवा असं काही होतं की ज्यांनी तुम्ही स्वतःला एंटरटेन करू शकत होतात या सगळ्या ह्याच्यामध्ये? नक्कीच. मला असं वाटतं की म्हणजे बऱ्याच वेळा वाटतं की अधिकारी झाला म्हणजे तो फार स्टुडियस मुलगा असेल, एक्सक्लुझिव्ह फक्त अभ्यास, तर असं नाही. म्हणजे मला मूव्हीज वगैरे बघण्याची फार आवड आहे. इव्हन इंटरव्ह्यू मध्ये ह्या गोष्टी मी मेन्शन केलेल्या होत्या. माझ्या युपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा ह्या गोष्टी होत्या. मला त्याच्यावरती प्रश्न विचारलेले होते इव्हन त्या हॉबीज वरती, मूव्हीज वरती वगैरे, आणि मी त्याची छान पद्धतीने आन्सर सुद्धा देऊ शकलेलो होतो. म्हणजे तुमची हॉबी जी असते तो तुमची पर्सनॅलिटी बिल्ड करत असते. त्यामुळे असं आहे की म्हणजे म्युझिक आहे, मूव्हीज आहेत, याबरोबर तुमचे काही स्पोर्ट्स मध्ये वगैरे हॉबीज असतील तर नक्कीच त्यासाठी वेळ द्या. कारण त्यासाठी जर तुम्ही वेळ देत असाल तर तुमचा अभ्यास करण्याचा जो कालावधी आहे तो सुद्धा म्हणजे व्यवस्थित म्हणजे राहतो, मेंटेन राहतो. म्हणजे तुमचं माइंड सुद्धा प्रॉपर सेट राहतं. कुठे मनामध्ये काही जेव्हा डिमोरलाइज होता, डिमोटिवेट होता, तेव्हा तुम्ही हॉबी जेव्हा तुमच्या जपत राहता तेव्हा त्या गोष्टी कुठेफार आपण कमी करू शकतो. तोही फायदा आहे. हॉबी नाही की फक्त मुलाखतीला विचारले जाते म्हणून, पण ती ओव्हरऑलच तुमचा एक बिल्ड करते पर्सनॅलिटी आणि विचार पण तुमचे कन्स्ट्रक्ट करते, असायला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न असा की आता उपजिल्हाधिकारी विजय म्हणूनचं आयुष्य वेगळंच असणार आहे, पण या सगळ्या प्रवासामध्ये आता अंतिमतः जर आपण असं म्हटलं की कुणाकुणाची आठवण करावीशी वाटते किंवा काय आहे असं मागे, कोण आहेत लोक ती, किंवा काय असं आहे की ज्यांनी ह्या पर्यंतच्या प्रवासामध्ये साथ दिलेली आहे, किंवा कोणाला श्रेय द्यायचं असेल तर हे सगळं कोणाला द्यायचं? नक्की सर्वात पहिल्यांदा जर श्रेय द्यायचं असेल तर ते माझ्या आई वडिलांनाच आहे की त्यांनी ह्या म्हणजे इतक्या स्ट्रगलिंग प्रोसेस मध्ये सुद्धा कधी अशी साथ सोडली नाही, नेहमी आधारच दिलेला आहे, मोटिवेटच केलेला आहे. त्यांचा तो सपोर्ट एक चांगलाच आहे. माझे नातेवाईक आहेत, नातेवाईकांचा सपोर्ट सुद्धा याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. दुसरा सर्वात महत्वाचा सपोर्ट असतो आपला फ्रेंड सर्कलचा असतो. तुमचे ह्या प्रोसेसमध्ये जे फ्रेंड्स असतात ते ऍक्च्युअली ह्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे त्यांचा सपोर्ट हा वेगळ्याच पद्धतीचा असतो. आई वडिलांचा, नातेवाईकांचा सपोर्ट एक प्रकारचा जस्ट एक मोरल बूस्ट तुम्हाला कुठेतरी असतो. मात्र मित्रांचं फ्रेंड सर्कल जे असतं ते ऍक्च्युअली एक्झाम कुठेतरी फेल झालो, कमी मार्क्स आले तर मोटिवेट करणे, स्ट्रॅटेजी कशी तरी इम्प्रूव्ह करणे, या गोष्टीसाठी फ्रेंड्सचं म्हणजे खूप महत्वाचं योगदान आहे असं मला वाटतं. काही शिक्षक वृंद सुद्धा आहेत. मी विद्याप्रबोधिनीच्या लायब्ररीला सुद्धा अभ्यास करायचो, तिथे सुद्धा होतो मी. पुण्यातल्या अकॅडमीज मध्ये होतो, दिल्लीतल्या अकॅडमीज मध्ये होतो. मगाशी जसं मी मेन्शन केलं रिसोर्सेस प्रत्येक ठिकाणी मी चॅनलाइज केलेले आहेत, त्याचं योग्य प्रकारे युटिलायझेशन केलेलं आहे. ग्रेट. मला वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत जे अभ्यासाशी संबंधित पण आहेत आणि ओव्हरऑल एक व्यक्तिमत्व म्हणून आपण कसं प्रशासकीय अधिकारी पदापर्यंतच घडवायला पाहिजे आणि त्या परीक्षेसाठीचं हे सुद्धा विजय सरांनी सांगितलंय. मला वाटतं खूप गर्दी आहे घरामध्ये, म्हणजे कॅमेरा फिरवला तर बरीच लोक इथं थांबलेत, बसलेत, काही घरची लोक आहेत, काही सत्कारला आलेली लोक आहेत. तर आपण आता या आत्ताच्या क्षणाला खूप वेळ न घेता आपण ही मुलाखत इथे थोडक्यातली थांबूया आणि मला वाटतं की पुन्हा एकदा खास करून फक्त मग पूर्व मुख्य मुलाखत आणि या सगळ्या अभ्यासाच्या पर्टिक्युलरली प्रोसेस विषयी विजय सरांच्याकडनं नक्कीच नंतर जाणून घेऊयात. तुर्तास आपण इथे थांबूयात आणि त्यांना त्यांचं यश एन्जॉय करून घेऊयात. तर थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच.